अरे आता सावकाराचं कर्ज कसं फेडायचं र? माझा पोरगा पक्याचं तर तुला माहीतच आहे, बाई पाहत नाही, पोरगी पाहत नाही, खुशाल उचलून देतो या पाटलाच्या वाड्यावर. ह्या पाटलानं माझ्या पक्याच्या आयुष्याचं पार वाटोळं केलंय र, वाटोळं केलंय. नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. मल्हार कम्युनिकेशन प्रस्तुत हॉबी डुबी डू अर्थात एक तरी छंद असावा या लोकप्रियतेच्या शिखराकडे वाटचाल करणारे आपल्या संवाद कट्ट्यावर आजचे आपले स्पीकर गेस्ट आहेत, आपले अतिथी आहेत. 64 वय वर्ष, आय रिपीट, वय वर्ष 64 असणारे एक ज्येष्ठ रंगकर्मी. त्यांची ऊर्जा हा निश्चितच चर्चेचा विषय नेहमी ठरत आलेला आहे. अरुणजी सानप असं त्यांचं नाव आहे आणि आपल्या जळगावचं जवळ असलेलं मेहरुण, जळगावातलंच इथलं जय भवानी आधीचं नाट्यमंडळ आणि नंतर शिक्षण मंडळ, त्या शिक्षण मंडळाचे ते सुद्धा माजी चेअरमन राहिलेले आहेत आणि विद्यमान संचालकसुद्धा आहे. मित्रांनो, त्यांचा प्रवास जो आहे हा निश्चितपणाने अत्यंत इन्स्पायरिंग आहे. VIP कंपनीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या आयुष्याची मोलाची काही वर्ष तिथं घातलेली आहेत आणि नंतर मग न्यायालयामध्ये सुद्धा केवळ आपल्या नाटकाच्या कलेमुळंच या छंदापायी त्यांना ती नोकरीसुद्धा इकडे मिळालेली आहे. तर असे हर हुन्नरी, ज्येष्ठ, अनुभवसंपन्न आणि प्रतिभासंपन्नसुद्धा अरुणजी सानप, ज्येष्ठ रंगकर्मी आज आपल्या संवाद कट्ट्यावर आहेत. सानप सर, आमच्या अख्ख्या मल्हारच्या टीमच्या वतीनं आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. नाट्यकलेचा छंद, जीवनात आनंद, तुमच्या आनंदात, या जीवनामध्ये आनंदाचा फुलोरा या नाट्यकलेमुळे निर्माण झालेला आहे, फुललेला आहे. तर कसा झाला हा प्रवास? मित्रांनो, आजचा एपिसोड क्रमांक आहे 208 आणि अरुणजी सानप यांचा प्रवास आपण सगळे ऐकणार आहोत, पाहणार आहोत. बालपणात ही कला आत्मसात होती, कसं झालं नेमकं? नमस्कार श्रोतेहो. तसं म्हणतात की लेकराचे पाय पाळण्यात दिसतात. बरं बरं बरं. म्हणजे मी लहान असताना जवळजवळ 7-8 वर्षाचा असेल तेव्हा माझी आई मला नंतर सांगायची, मी मोठं झाल्यावर, की तू लहानपणी चादरी वगैरे आपल्या ओसरीमध्ये पलंगाला बांधून गल्लीतले 2-4 मुलं जमा करून तू आपलं काहीही नाटक करत राहायचा. आता ते कसं आलं, काय आलं हे मला ठाऊक नाही. माझ्या घरात कोणीही नाट्यकलेशी निगडीत नाही. माझे वडील साधे मजूर होते. पण ते कोणास ठाऊक मी ते सहज म्हणून करायचो. मग श्रावणबाळाची कथा, आपली रामायणाची कथा, महाभारताची अशी छोटे छोटे माझ्या बुद्धीला जसं वाटेल तसे मी करायचो. ह्याच्याबद्दल मोठ्या भावाकडून एकदा खूप पोटभर मारही खाल्ला आहे मी. पण तिथून माझा खरा प्रवास सुरू झाला. आणि मी नंतर घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे माझे भाऊ औरंगाबादला नोकरीला होते. बरं बरं बरं. आणि त्या ठिकाणी मग भावाचं लग्न झाल्यावर वहिनीजवळ कोणीतरी असावं बा ड्युटीवर गेल्यावर मी, म्हणून मला तिथे माझं नाव टाकलं. आणि बस चिकलठाणा म्हणून गाव आहे, आजचं विमानतळ चिकलठाणा, औरंगाबाद विमानतळ, त्या विमानतळाच्याच बाजूला माझं हायस्कूल होतं, न्यू हायस्कूल चिकलठाणा. खरं तर तिथे 7वीच्या वर्गामध्ये वय वर्ष 14 असताना माझा नाटकाचा प्रवास सुरू झाला. आमचे कर्डेल सर होते. कर्डेल सरांनी वारकरी माझा भला म्हणून एक एकांकिका बसवली आणि त्यात प्रथम मी स्त्री पात्र केलं. तिथून माझा नाट्यकलेचा प्रवास सुरू झाला. क्या बात आहे. स्त्री पात्रापासून हो, त्या काळात सुद्धा कुठे काय, म्हणजे अजूनही बऱ्याच वेळेला स्त्री कलावंत मिळत नाही. त्या काळात तुम्ही सगळं ते चॅलेंज निभावलं खरंच. बरं, मग तुम्ही म्हणालात की पूर्वपीठिका नाही, कुठला वारसा नाही, पण हा छंद मात्र मनापासून तुम्ही अत्यंत म्हणजे घट्ट नातं नाटक आणि तुम्ही आणि नाटक असं निर्माण झालं आहे. तर या कलेमुळे आनंद जीवनामध्ये आलाच. हो, नक्की. त्याच्याशिवाय सुद्धा तुमच्या वाट्याला अनेक गोष्टी आल्या. हो. काय नेमकं सांगाल?
खरं सांगायचं म्हणजे मी VIP कंपनीत नोकरीला होतो. बरं बरं बरं. जळगावला मोठी बॅगची मोठी कंपनी होती, VIP नावाजलेली कंपनी. खरं. पण ते आता ते काहीतरी कारणास्तव बंद झाली. पण त्या कंपनीमध्ये सुद्धा आम्ही कलापुष्प म्हणून एक दालन सुरू केलं होतं. बरं बरं. त्यात कॅप्टन मोहन कुलकर्णी म्हणून त्यावेळचे असिस्टंट मॅनेजर होते. बरं. त्यांनी माझ्यातलं हेरलं आणि मग म्हणे आपण कामगार कल्याण मंडळ वगैरे या स्पर्धेत आम्ही नाटक करायला लागलो आणि मला 2-3 वेळा तिथे पारितोषिक मिळाले. त्यामुळे कंपनीलाही वाटलं की हा माणूस काहीतरी वेगळा आहे आणि आपल्या कंपनीचं नाव लौकिक हा कुठेतरी फुलली फुलाची पाकळी असं थोडंसं करू शकतो. आणि मला आमचे मालक दिलीपजी पिरामल त्यांचीसुद्धा मला भेट झाली होती. हा माझ्या सगळ्यात आनंदाचा क्षण होता. वाह वाह वाह. आणि तिथून नंतर मग कंपनी बंद झाली कारणास्तव. मला राज्यनाट्य स्पर्धेत नंतर चिंतामण पाटील सर आपले ज्येष्ठ दिग्दर्शक आणि रंगकर्मी त्यांच्या तालमीत मी पण एक सांगायचं आवर्जून सर, आम्ही ग्रामीण नाटक बसायचो. बरं बरं बरं. आमच्या मेहरून गावाला नाटक कशाबरोबर खाता आम्हाला माहीत नाही. आमचे मुख्याध्यापक होते मराठी शाळेचे, ते म्हणे का रे तुम्ही बाहेरगावचे नाटकं मागवता, त्यांनी नाटकं करतात, त्यापेक्षा तुम्ही इतके तरुण मुलं आहे, तुम्ही स्वतःच का नाटक बसवत नाही. मग आम्ही प्रेरणा घेऊन आम्ही स्वतःच जमेल तसं आमच्या पद्धतीने आम्ही नाटक बसवायलं. त्यावेळेस स्त्रियांना कुठे करमणुकीचे साधनं नव्हते, चित्रपट नव्हते, काही नव्हते, गृहात कोणी नेत नव्हतं. म्हणून नाटकाला स्त्रिया अगदी आवर्जून आमच्या यायच्या. आणि 9ला नाटक सुरू होणारं 8 वाजेपासून ते चादरी वगैरे टाकून जागा सांभाळून ठेवायचे. खरं आहे. आणि मी विनोदी भूमिकाही खूप केलेल्या आहेत. हो. बरं. मला राज्यनाट्य स्पर्धेत बक्षिसं मिळाले. छान छान छान. बरं मग तुम्हाला तुमचं पहिलं नाटक आठवतं या टप्प्यावर? हो. कोणतं बरं? आमचं पहिलं नाटक होतं जुलूम. आणि त्या जुलूम नाटकामध्ये मी स्त्री अभिनय केला होता. बरं. कारण स्त्री अभिनयाचा वारसा माझ्याकडे 7वी वर्गापासून होता. करेक्ट. आणि मी उत्कृष्ट असा अभिनय केला आणि तो आवडला. तिथून मग 2-3 नाटकात स्त्री अभिनय केला आणि नंतर मग विनोदी रोलमध्ये जो घुसलो तो विनोदी रोल करायला लागलो. बरं. माझ्या गावातले आजही जुने लोक मला मारवाडी एक रोल केला होता, मी त्या नावाने मला बोलवतात. अजूनही ओळख मारवाडी म्हणूनच माझी आहे. वाह. म्हणजे जे कॅरेक्टर तुम्ही खेळलं केलं ते इतकं उत्तम वठलेलं असेल त्याच्यामुळे ते तो ठप्पा बसला. हो. बरं. मग आपल्या या सगळ्या गप्पांच्या याच्या ओघामध्ये या टप्प्यावर आपण नक्की तुमच्या अभिनयाची एक झलक आपल्या मित्रांना जरा दाखवूया प्लीज. ठीक आहे. शिवशंकर अरे अंधाबी पावसानं दगा दिला बघ. अरे आता सावकाराचं कर्ज कसं फेडायचं र. माझा पोरगा पक्याचं तर तुला माहीतच आहे, बाई पाहत नाही, पोरगी पाहत नाही, खुशाल उचलून देतो या पाटलाच्या वाड्यावर. या पाटलानं माझ्या पक्याच्या आयुष्याचं पार वाटोळं केलंय र, वाटोळं केलंय. शिवशंकर असं वाटतं तुझ्या वहिनीला घेऊन हे गाव सोडून दूर कुठंतरी निघून जावं आणि आपला चिमणीचा संसार पुण्यांदा उभा करावा. शिवशंकर मी आता या गावात राहत नाही. रडू नको माझ्या राजा, अरे रडू नको. त्या पक्याला म्हणावं ते 2 बिघा जमीन विकून टाक आणि कुशाल साठत बैस पाय त्या पाटलाचं. म्या मेलो तर मला धुडकू नकोस आणि माझ्या चितेला आग सुधीक लावू नको बनव. येतो म्या शिवशंकर, येतो राजा. वा. खरंच म्हणजे शब्द लेखकाचे आणि त्या ताकदीनं पोहोचवण्यासाठी अभिनयाची जी काही समर्पकता आहे, जगणं जे आहे ते कॅरेक्टर प्ले करणं जे आहे हे तुम्ही करतायत. उत्तम आणि अनुभव तुमच्याकडे नक्कीच आहे. तर मला सांगा एका चतुरस्त्र अभिनेत्याकडे कोणते गुण असायला हवेत की जेणेकरून तुमच्यासारखंच नाव त्याचं होईल, प्रतिष्ठा चांगली, मानसन्मान मिळतील. काय चांगला अभिनेता होण्यासाठी, अभिनय करण्यासाठी कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? उत्तम अभिनय
अभिनेता होण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमची मेहनत खूप महत्त्वाची आहे. नक्की. मेहनत करा आणि आपला रोल आपल्याला डायरेक्टर दिग्दर्शकांनी काय दिला आहे तो समजून घ्या. बरं बरं. पूर्ण समजून घ्या, त्याचा स्टडी करा. आणि कसं आहे, कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही. सगळं काही माणूस बाहेर आल्यानंतर परिस्थिती आणि नेहमी ऑब्झर्व करत राहा. निरीक्षण जाताना निरीक्षण तुमच्याकडे नजर असावी, काय हेरावं. कारण एक चांगला अभिनेता होण्यासाठी तुम्हाला कुठला रोल करावा लागेल हे काही सांगता येत नाही. म्हणून कुठेही गेलं तर अगदी प्रवासात सुद्धा तुम्ही एखादा कॅरेक्टर बघून तुम्ही तो आत्मसात करा. कारण कलाकार हा कधीही पूर्ण होत नाही, हा शेवटपर्यंत शिकत असतो. मी मानतो की मी अभिनय करतो, पण मी अजूनही पूर्ण नाही, मी अपूर्ण आहे, अजून मला खूप काही शिकायचं आहे. तर प्रत्येकाने जिद्द ठेवावी, मेहनत ठेवावी आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं म्हणजे ऑब्झर्व करायची तुमच्यात क्षमता ठेवा. एक दिवस नक्कीच तुम्ही मोठा अभिनेता झाल्याशिवाय राहणार नाही. क्या बात. अतिशय लाख मोलाचा सल्ला ह्या सगळ्या नवख्या किंवा हौशी कलावंतांसाठी सानपजींनी दिलेला आहे. बरं बघ, ह्या सगळ्या प्रवासामध्ये काही वेळेस ऊन सावलीचा सगळा खेळ असतो नाही का. ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्या कुटुंबाची साथसुद्धा खंबीरपणाने मिळणं हे फार गरजेचं आहे आणि ती साथ तुमच्या वाट्याला आलेली. तर आपल्या फॅमिली सपोर्टबद्दल नेमकं काय सांगाल? फॅमिली सपोर्टबद्दल सांगायचं म्हणजे ज्यावेळेस मी मुलगी पाहायला गेलो, माझ्या भावाची चुलत झाली. अच्छा अच्छा. तर ते म्हणतात ना, पाहिल्यानंतर म्हणतात की बोला बा, तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर बोलून घ्या 2 मिनटं मुलीशी पक्क करण्याआधी. आम्ही मागच्या त्या खोलीत बसलो आणि तिला सहज म्हटलं, मी एक नाट्यवेडा माणूस आहे. बरं. माझी घरी येण्याची वेळ नाही, जेवणाची वेळ नाही. मी रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत नाटकाची प्रॅक्टिस करतो. मी केव्हाही येईल घरी आणि तुला जर हे पसंत असेल तू आजच हो सांग, नाहीतर तू नाकार दिला तरी माझं काहीही म्हणणं नाही. कारण मी नाट्यवेडा माणूस आहे, मला जेवायला वेळ नाही, याला वेळ राहणार नाही. तू जर सहमत असेल तर हो म्हण. पण त्या माऊलीने एका क्षणात, तुम्ही अभिनेता असाल, तिला काही घेणं देणं नव्हतं अभिनेता काय असतो कशाबरोबर. ती खेड्यातली मुलगी होती, परंतु कोणास ठाऊक ती बोलली, तुम्ही जसे असाल तसे मला मान्य आहे आणि मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. क्या वाट. आणि तिला सांगितल्यानंतर मला घरूनही सपोर्ट मिळाला. वडील आमचे थोडे स्वभावाने हे होते, पण मी रात्री जरी खेड्यापाड्यातून नाटकं करून आलो 2 वाजता, तरी सकाळी ड्युटी फर्स्ट शिफ्ट 7 वाजता असायचे. 2ला येऊन मी सकाळी डबा घेऊन बरोबर ड्युटीवर जायचो. त्यामुळे वडिलांनीही कधी मला रागवले नाही किंवा तू नाटक करू नको सांग. मी वेळेवर जायचो, पगार आणायचो, घरात पैसे द्यायचो, कुठलेही हे नव्हते. त्याच्यामुळे घरून मला तसा विरोध झाला नाही. बरं 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 बरं. ही फॅमिली सपोर्टच्या बाबतीत ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. पण तुमच्या जीवनात असंही घडलेलं आहे की VIP जसा मगाशी उल्लेख झाला, ती कंपनी काही कारणास्तव बंद झाल्यामुळे नंतरची जी पुढची कोर्टातली तुमची नोकरी आहे त्याचं जरा सांगा ना. म्हणजे नक्की आमच्या मित्रांना आवडेल. नक्कीच सर. सर्वप्रथम तर नाटकाने मला खूप काही दिलं. माझी जीवनाची विस्कटलेली घडी पुन्हा नाटकाने बसवली. ती कशी? मला जे राज्यनाट्य स्पर्धेत पारितोषिक मिळवले 1987-88 आणि 90-91ला, तर ते अर्जाला मी जोडलेले होते सर्टिफिकेट. पण गंमत अशी बघा की माझा मित्र यायचा, अरे कोर्टात जागा निघाले अर्ज कर. मी त्याला टाळायचो. आता माझं कुठं वय राहिलं बाबा सरकारी नोकरीचं, म्हणून मी टाळायचो. अगदी शेवटचा दिवस अर्ज करायचा होता, त्या दिवशी माझ्याजवळ तो चकडे आला आणि म्हणला, अरुण अरे आज शेवटचा दिवस आहे, अर्ज कर ना बाबा. त्याचा मान राखावा म्हणून मी चलतं बाबा हाफ डे म्हणजे अर्धा दिवस सुट्टी टाकली. राज्यनाट्य सर्टिफिकेट ते काढले फ्रेममधनं, त्याचे झेरॉक्स केल्या, अर्ज गेला आणि 5:30ला 5 कमी असताना डिस्ट्रिक्ट न्यायालय म्हणजे जिल्हा न्यायालयात मी अर्ज दिला. तो क्लर्क म्हणे, भाऊ
इतके दिवस तुला कमी पडले का? आता 5 मिनटं कमी आहे म्हणून तुझा अर्ज मी घेतो, नाही तर कायद्यानं मी बांधलेला होतो. आणि त्याने असं धरला आणि अर्ज आमचा घेऊन, तेव्हा बाय हँड अर्ज चालायचा, तेव्हा काही ऑनलाईन वगैरे प्रोसिजर नव्हती, ऑफलाईन केलं तरी चालायचं. त्याने टाकलं आणि 2 वर्षांनी मला कॉल आला. त्यावेळेस कंपनीमध्ये बंद हे चालू झालं होतं. 2 वर्षाने कॉल आला. माझे वडील फाडून तो कॉल आणला आंतरदेशीचा, कोर्टाचा काय शिक्का होता त्याच्यावर, काय लपडे केले याने म्हणून पाहिलं तर तो कॉल होता. आणि नूतन मराठा विद्यालयात 6000 लोक परीक्षेला बसले, त्यात मी पण होतो आणि 6500 लोक लेखी परीक्षा पास झालो, मी पास झालो. वाह वाह वाह. आणि मला ओरलचा अर्ज आला, कॉल आला तोंडी परीक्षेचा. बरं. गेलो. ते त्यावेळेस जिल्हा न्यायाधीश होते बोरकर साहेब. बोरकर साहेबांनी पाहिलं, म्हणे का रे बाबा तुझ्याकडे नाटकाचे सर्टिफिकेट वगैरे आहे? म्हटलं हो साहेब. मग थोडा अभिनय करून दाखव ना आम्हाला. म्हणून मी असा सहज उभा राहिलो, पण त्यांनी फक्त माझी डेअरिंग पाहिली. ठीक आहे म्हणे, ओके बस. आणि असं मला नाटकाने पुन्हा नोकरी दिली. 20 वर्ष नोकरी केली आणि 19 मध्ये मी रिटायर झालो. 2019ला रिटायर झालो. मला 20,000 रुपये पेन्शन आहे. ही नाटकाची आणि नटराजाचीच देण आहे असं मी तरी मानतो. क्या बात आहे. नक्कीच, म्हणजे तुम्ही एका अर्थाने ते नटराजाला कृतज्ञतेचा नमस्कारच करतायत, त्या रंगमंचाला, रंगभूमीला. इंटरेस्टिंग. हे असे फार कमी लोकांच्या याच्यामध्ये अशा गोष्टी घडतात. हो, म्हणजे ते स्वतःचंच जीवनच एक नाटक आहे असं समजायला काही हरकत नाही. नक्कीच. म्हणजे काही माणसं नाटकी असतात निव्वळ, तसं तुमच्या बाबतीत नाही आहे. तुम्ही नाही, मला काही लोक म्हणतात हा असाला नाटकी आहे. ते म्हणणार. मी कोणाच्याही बोलण्यावर जात नाही. मला जे करायचं मी ते करतो. जे आपल्या मनाला आवडतं ते करायचं, इतरांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही. आतला आवाज ऐकायचा. हो, बहुत अच्छा, बढिया. बरं, मग पुरस्कार, सन्मान, जसं राज्यनाट्याला वगैरे पारितोषिक, हे सगळे तुमच्या वाट्याला पण आलेलं आहे. हो. त्यापैकी काय आमच्या सगळ्या मित्रांना सांगण्यासाठी म्हणून तुमच्याकडे काय आहे नेमकं? कुठल्या प्रकारची प्रतिष्ठा किंवा प्रतिष्ठेचे सन्मान तुम्हाला मिळालेले आहे? हो, सांगतो. मला 21-22 मध्ये माझ्या समाजाने समाजभूषण पुरस्काराने मला गौरवलं. वाह वाह. हो. आणि म्हणजे नाट्य क्षेत्र, सामाजिक क्षेत्रासाठी आपले शाळा वगैरे एकूणच सगळं करायसाठी मला माझे क्षेत्र, कला क्षेत्र, आपल्या त्यावेळेचे जिल्हा अधिकारी अविनाश डाकणे, बरं, त्यांच्या हस्ते मला समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. छान. आणि बरेचसे प्रतिष्ठानचे पुरस्कार मला मिळालेले आहेत. पण मी फार मोठा कलाकार नाही. ते पुरस्कार दिले, मी त्यांचा आनंदाने स्वीकार केला. कारण की जीवन फार छोटं असतं, पण ते कसं जगावं हे आपण स्वतः ठरवायचं असतं. नक्कीच. पण म्हणजे तुमच्या ह्या सगळ्याच जे काही चालतायत, तुमचे जे हा जो मार्ग तुम्ही अंगीकारला आहे आणि नाट्यकलेची जी सेवा तुम्ही करतायत समर्पित भावनेनं, त्याची दखल समाजाने घेतली आणि सगळ्यांनीच घेतली जवळ. हो. राज्यनाट्य स्पर्धा हा सगळ्या आपल्या हौशी कलावंतांच्या आयुष्यात महत्त्वाचा टप्पा असतो. तर राज्यनाट्य स्पर्धेत एक अनुभवसंपन्न कलावंत म्हणून इतके वर्ष तुम्ही हे सगळं करतायत, स्पर्धाही करतायत. हो. काही नेमके बदल, काही सुधारणा हव्या आहेत आणि काय नेमकं दिलं या स्पर्धेने? हे बघा, राज्यनाट्य स्पर्धा ही भरपूर म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा होत्या, पूर्वी होत्या. आणि आम्ही ज्यावेळेस ग्रामीण नाटक बसलो त्यावेळेस आपण सुद्धा आला आहात सर आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. आपले स्वर्गीय देवीदास परदेशी असतील ते, आणि खूप राज्यनाट्य स्पर्धा ही चांगली योजना महाराष्ट्र शासनानं राबवलेली आहे. पण सर कुठंतरी असं वाटतं की जे खरे रंगकर्मी आहे किंवा नाटककार आहे ह्या क्षेत्रामध्ये थोडंसं असं म्हणावंसं वाटतं की जे चांगले कलाकार आहे, उभरते कलाकार आहे, त्यांना कुठेतरी स्पर्धेत डावललं जातं आणि कुठेतरी अनुचित प्रकार घडून पुरस्काराचे थोडंफार अदलाबदल हे जी होते हे कुठेतरी मनाला खंत वाटते. असं प्रामाणिक जे परीक्षक
मायबाप आहेत, त्यांनी खरे जे कलाकार आहेत, जे मेहनत 2 महिने 3 महिने 1.5 महिना मेहनतीने नाटक तयार करतात आणि ते 1 दिवस 2.5 तासात सादर करतात, 3 महिने प्रॅक्टिस करून 2.5 तास, तर कुठेतरी त्यांच्या त्या मेहनतीचं चीज झालं पाहिजे. कारण की अशानं काय होतं की माणूस मेहनतीनं काम करतो आणि त्याला अपेक्षा काही असते आणि घडतंच भलतं काही. हे आता प्रत्येक क्षेत्रात हे झालेलं आहे. त्याला नाट्यक्षेत्रसुद्धा काही हे नाही आहे, पण हे कुठेतरी होऊ नये. आणि पण मी कलाकारांना एवढंच सांगेल की कोणीही खचून जाऊ नका. आपला प्रयत्न, आपली प्रॅक्टिस, आपली हुनर, तुम्हाला जर करिअर ह्या नाट्यक्षेत्रात करायचं असेल तर कुठेही निराश होऊ नका. होतं, कधी होतं, कधी होतं, चलताय असं समजून आपण पुन्हा मेहनतीने उभं राहायचं आणि पुन्हा जिद्दीने पुढं जायचं आणि कुठेतरी ठोसात ठोसा आपण द्यायचा. हे ज्याने अंगीकारलं तो कधीच मागे राहू शकत नाही, हे असं मला प्रामाणिक वाटतं. लाख मोलाचा आणि अत्यंत सकारात्मक असा हा सल्ला आहे. कारण जे बळ, जे आत्मबळ आपल्या नाट्यकलेने दिलेलं आहे त्याचं जीवनात अशा वेगवेगळ्या पद्धतीनं उपयोग आपण केला पाहिजे. आणि पारितोषिक हे काही शेवटी अंतिम नसतं. रसिकांची पावती पसंतीची ही सगळ्यात महत्त्वाची. हो, नाही का? आपण जेव्हा नाटक सादर करतो, जेव्हा प्रेक्षक आपण टाळ्यांनी जे आपल्या अंगावर पुष्प फेकले जातात टाळ्या रूपे, तेच आपल्यासाठी लाख मोलाचे आहे. आम्ही कधीही आता राज्यनाट्य स्पर्धेत इतके नाटक केलं, 40-42 वर्षापासून मी नाटक करतोय, मी कधीही बक्षिसाच्या आशेनं नाटक सादर केलेलं नाही. मिळणं तो आपल्या नशिबाचा भाग आहे किंवा आपल्या परीक्षकांच्या हातात आहे असं समजून मी गोड मानतो आणि पुढचा प्रवास चालू आहे. छान. बरं, या नाट्यक्षेत्रामध्ये रोल मॉडेल म्हणून तुम्ही नेमकं कोणाकडे बघतात? तसं म्हटलं तर विजय चव्हाण हे माझे, कारण ते विनोदाचे बादशाह म्हणलं जातं. टायमिंगच्या बाबतीमध्ये काय प्रश्नच नाही. आणि विजय चव्हाण सरांचा मी खूप मनापासून फॅन आहे. क्या बात. अच्छा, बरं, आपण ह्या सगळ्या रंगलेल्या गप्पांची सांगता करणार आहोत. तुमचा परत एकदा झलक पण आम्हाला रसिक प्रेक्षकांना दाखवायची. पण हे करत असताना बरीच मंडळी म्हणजे नाट्यकला समर्पित भावनेनं करून तो छंद जोपासून सिनेमाकडे वळलेली आहे. हो, तुमचा प्रवास सुद्धा तसा आहे. हो, मी सुद्धा आता 7-8 वर्षापासून. होय, शॉर्ट फिल्म्स असतील, फुल प्लेज सिनेमा असेल, चित्रपट असेल, याच्यामध्ये तुम्ही त्यात मुसाफिरी किंवा त्यात घुसखोरी अशी केलेली आहे चांगल्या अर्थानं. हो, तर ते काय सांगाल त्याच्यावरती? कुठले सिनेमे केले, कुठले शॉर्ट फिल्म्स केले? हो, मी चाळीसगावला एक महर्षी वाल्मिक म्हणून चित्रपट केला आहे मराठी. त्यात मी महर्षी वाल्मिकचा रोल केलेला आहे स्वतः. हो, त्याचं आता डबिंगचं काम होणार आहे. ते आमचे डायरेक्टर काही आजारी होते त्याच्यामुळे पुढे लांबलं. परत मी आता मागच्या महिन्यामध्ये आपलं प्रेमासाठी वाटेल ते हे मराठी चित्रपट केलं आहे. कुंकू पुसलं कर्जानं हे संगमनेरला करून आलो आहे. मी 7-8 चित्रपटात काम केलं. H2O माझा हा चित्रपट रिलीज झाला आहे, एकच चित्रपट, बाकी सगळे प्रोसेसमध्ये आहे. आणि एक स्वर्गीय मिलिंद पाटीलच्या आठवणी, स्वर्ग मिलिंद पाटील यांच्या डायरेक्शनखाली, दिग्दर्शनाखाली मी H2Oमध्ये काम केलं. खूप चांगली व्यक्ती होती. परमेश्वर आपण म्हणतो ना, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, अशी त्यांना मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आता एक अकोल्याला माझा एक चित्रपट होऊ घातला आहे. त्यात मोठमोठे सेलिब्रिटी आहे. मिलिंद गुणाजी त्यात रोल करत आहे, जयराज नायर आहेत आणि राजश्री खरात ही मेन हिरोईनमध्ये आहे. आणि मी सुद्धा नागराज मंजुळेचे लहान भाऊ भूषण मंजुळे हे सुद्धा रोल करत आहे आणि भूषण मंजुळेच्या वडिलांचा मी त्यात रोल करतो आहे. आता बघूया कुठपर्यंत होतं आहे ते. पण आता माझा नाटकाकडून प्रवास आता सिनेमाकडे वळला आहे. पण नाटक इज ग्रेट. नाटकासारखं माध्यम तुम्हाला मिळूच शकत नाही. चित्रपट हा तुकड्यांचा आविष्कार. हो, तुम्हाला सगळं रिटेक नाहीये, इथे लाईव्ह असतं.
नाटक म्हणजे लाईव्ह, तुम्ही 2 महिने प्रॅक्टिस करून लाईव्ह 2 तासात सादर करा. चित्रपटात तसं नाही. हे तुम्हाला सांगण्याची मला गरज नाही. चित्रपट म्हणजे काय असतं, तुकड्या तुकड्यांनी सगळं जोडलेलं जातं कुठलं. पण आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं की माझा जो चित्रपट सरण एक प्रेमकथा आहे, त्याचं दिग्दर्शक आपले त्याचे निर्माते आहेत प्रफुल्ल पाटील आणि दिग्दर्शक आहेत ॲडव्होकेट संतोष कवले. बरं बरं बरं. आणि चांगलं उत्कृष्ट कहाणी आहे, स्टार कास्ट आहे आणि ते लवकरच येत्या 2-3 महिन्यात त्याचे, म्हणजे आता 2 दिवसानंतरच त्याची शूटिंग चालू होणार आहे. बरं बरं बरं. अच्छा 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 अच्छा. तर पुढच्या वाटचालीसाठी आमच्या अख्ख्या मल्हार कम्युनिकेशनच्या टीमच्या वतीने तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. आणि संवाद कट्ट्यावर आलात त्याबद्दल आभारही मी नक्की आपले मानतो. पण सांगता मात्र परत एकदा अभिनयाची छानपैकी झलक. मी एक क्रांतीसूर्य म्हणून नाटक केलं होतं. बरं 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 बरं. क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवना, आता नेटकेच बाबासाहेबांची जयंती साजरी केली. त्यातले एक 2 मिनिटाचं एक पीस आहे, ते सादर करतो. ज्यावेळेस बाबासाहेबांचा अंतिम समय आला त्यावेळेचा तो प्रसंग आहे. आता बाबासाहेब मानसिकदृष्ट्या नव्हे तर शारीरिकदृष्ट्याही थकले होते. त्यांची प्रकृती आता त्यांना साथ देत नव्हती, तरीही त्यांचे मित्र म्हणजे पुस्तकं नेहमी त्यांच्यासोबत असायचे. आता ते दिल्लीत होते. रात्रीचे 12 वाजलेले, घनघोर सन्नाटा. अशातच मुंबई, नागपूर, कलकत्ता अशा अनेक शहरात फोन खणानले. सूर्य मावळला होता, पण उगवतीचा सूर्य निस्तेज भासत होता. पूर्वीसारखं तेच त्या सूर्याला नव्हतंच मुळे. सूर्याच्या उदासीनतेबरोबर देशाची राजधानी गारठून पडली होती. संसद मुकी होती, राष्ट्रपती भवन मुख्या गत उभं होतं. कोणाच्याही तोंडून एक शब्द निघेना. काहीतरी विपरीत घडत होतं. कुणीतरी आम्हाला सोडून गेलं होतं. बघता बघता मुंबईचे रस्ते तुडुंब भरले. पाय ठेवायलाही जागा नव्हती, कारण बाबासाहेबांचं पार्थिव हे मुंबईत आणलं होतं. एकीकडे अरबी महासागर तर दुसरीकडे जनमहासागर. 2 सागरांच्या मध्ये चंदनाची चिता जळत होती. कोण होती ती व्यक्ती जिच्यासाठी करोडो लोकांच्या हृदयाची अग्निकुंड पेटून उठत होते? ती जळती चिता थंड होण्याची वाट पाहत तो जमलेला जनसागर तहान भूक विसरून तसाच बसला होता. ज्यानं हातात लेखणी दिली, ज्यानं जगण्याचा मार्ग दाखवला, ज्याने राष्ट्रप्रेम ओतपोत जागवलं, तो ज्ञानियाचा राजा, तो प्रज्ञा सूर्य, तो क्रांती सूर्य काळाच्या पडद्याआड गेला होता. ढसा ढसा रडणाऱ्या जनसागरांच्या अश्रूंना आश्रय देत अरबी महासागर कणत विवडत जणू आपल्या लाटांनी बाबासाहेबांच्या अंतिम दर्शनासाठी धापा टाकीत येत होता. तेव्हा ती जळणारी चंदनाची चिता साऱ्यांचं सात्वन करीत म्हणत होती, पेटता पेटता बोलली रे चिता, पेटता पेटता बोलली रे चिता, जा मुलांनो आता संपली रे कथा, संपली रे कथा, संपली रे कथा. वाह, अतिशय भावपूर्ण अंतर्मुख करणार. पुन्हा आपण संवाद कट्ट्यावर आलात आणि एक छानपैकी आपल्या गप्पा आणि आपला प्रवास जो अतिशय इन्स्पायरिंग आहे, अनुभवसंपन्न असं व्यक्तिमत्व आपलं आहे. तर आमच्या संवाद कट्ट्याच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं आभार व्यक्त करतो. थँक्यू. मी पण आपल्या हॉबी डुबी डू या मल्हार कॉम्बिनेशनने इथे मला बोलवलं आणि मला जी बोलण्याची संधी दिली, माझ्या अभिनयाची झलक दाखवण्याची जी संधी दिली, त्याबद्दल आपले मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. आजच्या या आपल्या हॉबी डुबी डू मल्हार कॉम्बिनेशन प्रस्तुत ह्या कार्यक्रमात आपण ह्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.